5 वाटाणे. एका वेळेस एका शेंगेमध्ये 5 वाटाणे राहत होते. त्यांना एकमेकांची खूप प्रेम होते आणि शेंगे त्यांना उबदार व सुरक्षित वाटत होतं. ते एका सुंदर फुलावर लटकत होते, पण वेळेप्रमाणे ते मोठे होत गेले. शेंग ही फुटायची वेळ जवळ आली. एक दिवस शेंग फुटली आणि 5ही वाटाणे खाली जमिनीवर पडले. प्रत्येकाने एक वेगळा प्रवास सुरू केला. पहिला वाटाणा. एका मुलाने त्याला घेतलं आणि हवेत टाकलं. तो झाडावर अडकला, पक्ष्यांचं खाद्य बनला. दुसरा वाटाणा लक्ष न दिला गेला आणि झाडाझुडपांच्या सावलीत कुजून गेला. तिसरा वाटाणा शेतात पडून राहिला. एका मुळाने त्याला कवटाळलं आणि नवीन मूळ उगवलं. चौथा वाटाणा पाण्यावर वाहून गेला आणि त्याचं काहीही हाती लागलं नाही. 5वा वाटाणा एका शेतकऱ्याने निवडला आणि जमिनीत लावला. तो मोठ्या झाडात परिवर्तित झाला आणि भरपूर फळं दिली. शिकवण. परिस्थिती कुठलीही असो, आपली स्वप्न टिकवायला आणि कष्ट करत राहायला विसरू नका. गाढवाला मिळाली शिक्षा. एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि मग बाजारात जाऊन विकत असे. बाजारात जाताना त्यांना एक ओढा पार करावा लागत असे. एक दिवस गाढवाचा पाय पाण्यात घसरतो आणि तो पाण्यात पडतो. त्याचा मालक उठविण्यास मदत करतो. ते दोघे पुन्हा चालू लागतात. थोडेसे मीठ पाण्यात विरघळल्यामुळे गाढवाला हलके वाटू लागते आणि तो खूप आनंदी होतो. आता दररोज गाढव त्याचा पाय मुद्दाम पाण्यात घसरवू लागला. गाढवाचे असे रोजचे खोटे नाटक पाहून त्याचा मालक गाढवाला धडा शिकवायचा ठरवतो. दुसऱ्या दिवशी व्यापारी गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवतो. गाढव त्या दिवशी देखील मुद्दाम पाय घसरवतो आणि पाण्यात पडतो. गाढवाला उभे राहणे कठीण होते. कापसाने पाणी शोषून घेतल्यामुळे ओझे हलके होण्याऐवजी जड झालेले असते. अशा प्रकारे गाढवाला चांगली शिक्षा मिळते. कथेचा बोध. आपल्या कामाशी प्रामाणिकपणे राहावे. हुशार घोडा. एक असतो घोडा आणि एक असतो लांडगा. एके दिवशी तलावाच्या काठावर घोडा गवत चरत असतो. हिरवेगार गवत त्याला फार आवडत असे, त्यामुळे तो घोडा गुंग झाला होता. त्याच वेळी एक तहानलेला लांडगा तिकडे येतो. घोड्याला चरताना पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो हळूवार पावलाने घोड्याच्या जवळ येतो. घोड्याला लक्षात येते की एक लांडगा मागे आहे आणि आता तिथून पळणं शक्य नाही. मरण समोर दिसत असते, पण घोडा शांतपणे विचार करतो. तो हुशार असल्यामुळे त्याला एक युक्ती सुचते. त्याचा मागचा पाय उंच करतो व 3 पायांवर उड्या मारण्यास सुरुवात करतो. लांडगा घोड्याजवळ येतो आणि विचारतो, अरे घोडे दादा, अशा उड्या का मारतोयस? घोडा दुःखी होऊन म्हणतो, काय करू लांडगे भाऊ, माझ्या मागच्या पायात एक काटा रुतलाय. दुखणे सहन होत नाहीये. लांडगा म्हणतो, काटा काढण्यात मी पटाईत आहे. मी काटा लगेच काढून देईन. हो का? तर मग प्लीज मला मदत कर, घोडा म्हणाला. लांडगा लगबगीने मागच्या पायाशी गेला व काटा शोधू लागला. त्याबरोबर घोडा लांडग्याला लाथा मारू लागला. लांडगा इतका जखमी झाला की त्याला उठताही येईना. हे बघून घोडा धूम पळाला. खबडक खबडक. अशा प्रकारे घोड्याने आपल्या अक्कल हुशारीने आपला जीव वाचवला. गर्विष्ठ बेडूक.
एकदा एका तळ्याच्या काठी काही छोटे बेडूक खेळत होते. तेव्हा एक बैल तिथे पाणी प्यायला येतो. तो पाणी पितो आणि मोठ्याने डुरकतो. त्याच्या आवाजाने एक बेडूक घाबरतो आणि आपल्या आजीकडे जातो. तो आजीला म्हणतो, एक खूप मोठा प्राणी तळ्यावर आला आहे. त्याचा आवाज केवढा मोठा आहे आणि मी अगदी घाबरलो. आजी त्याला विचारते, किती मोठा होता तो प्राणी? तो बेडूक म्हणतो, खूप मोठा होता. आजी आपले गाल फुगवते आणि म्हणते, इतका मोठा होता का? एक बेडूक म्हणतो, नाही ग, खूप भव्य होता तो. आजी पुन्हा आपले गाल फुगवते आणि पोट फुगवून म्हणते, ह्यापेक्षा तर नक्कीच मोठा नसेल. बेडूक म्हणतो, नाही ग आजी, खूप 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 मोठा होता. आजी स्वतःला खूप फुगवते आणि इतके फुगवते की तिचे पोट फुटते आणि ती मरते. कथेचं तात्पर्य, पोकळ गर्व नाशास कारणीभूत ठरतो. बगळा आणि खेकड्याची गोष्ट. एका तळ्याच्या काठ्यावर एक खोडकर बगळा राहत होता. तो खूप चतुर होता आणि आपल्या फायद्यासाठी इतरांना फसवायचा. त्या तळ्यात अनेक मासे आणि लहान प्राणी राहत होते. बगळा नेहमीच तळ्याच्या जीवांना खाण्यासाठी काहीतरी युक्ती शोधत असे. एके दिवशी बगळ्याला एक युक्ती सुचली. त्याने तळ्याच्या काठावर रडण्याचा अभिनय केला. खेकड्याने त्याला विचारले, काय झालं, काय रडत आहात? बगळ्याने उत्तर दिलं, अहो मला तुमचं खूप वाईट वाटतंय. काही दिवसात इथे पाणी आटणार आहे आणि तुम्ही सगळे मरणार आहात. हे ऐकून मासे आणि खेकड्याने विचारलं, आता आम्ही काय करू? बगळ्याने उत्तर दिलं, मी तुम्हाला एका मोठ्या तळ्यात घेऊन जाईन. तिथे तुम्ही सुखाने राहू शकता. मासे आणि खेकड्या बगळ्यावर विश्वास ठेवून त्याच्या चोचीत बसून लागले. बगळा मात्र त्यांना एका झाडावर नेऊन खाऊ लागला. खेकड्याने हे लक्षात घेतलं आणि विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा खेकड्याचा नंबर आला, तो बगळ्याच्या चोचीत बसला. बगळा उडत असताना खेकड्याने आपल्या नख्या बगळ्याच्या मानेवर घट्ट पकडल्या आणि बगळ्याला ठार केलं. खेकड्याने बाकी मासे वाचवले आणि सर्व तळ्यात सुखाने राहू लागले. कथेची शिकवण, चातुर्याने संकटावर मात करता येते. निया कोल्हा. एके दिवशी एक कोल्हा अन्नाच्या शोधात शहरात जातो. तो अन्न शोधत असताना काही कुत्रे त्याच्या मागे लागतात. तो कोल्हा घाबरतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी एका घरात पळतो. त्या घरात ड्रम्स भरून रंग असतात. तो कोल्हा लपण्यासाठी ड्रम मध्ये उडी मारतो. त्या ड्रम मध्ये निळा रंग असतो आणि त्यामुळे तो कोल्हा निळा होतो. तो जंगलात परततो तेव्हा त्याला कोणी ओळखत नाही. कोल्हा म्हणतो, मला देवाने पाठवले आहे जंगलाचे रक्षण करायला. सर्व प्राण्यांना हे खरं वाटते आणि ते त्या कोल्ह्याला जंगलाचा राजा बनवतात. सिंह आणि हत्ती त्याचे गार्ड बनतात. सर्व प्राणी त्याची सेवा करतात आणि त्याला रोज अन्न आणून देतात. एके रात्री काही कोल्हे जंगलात ओरडायला लागतात. निळ्या कोल्ह्याला राहवत नाही आणि सवयीप्रमाणे तोही ओरडतो. हे बघून दुसऱ्या प्राण्यांना कळते की हा तर कोल्हा आहे. सिंह रागाने त्याच्या अंगावर उडी मारतो. सगळे प्राणी त्याला जंगलाबाहेर हकलतात. कथेचं तात्पर्य, माणसाचा खरा स्वभाव फार काळ लपून राहत नाही.